जय गुरु. जय गुरु. अरे वा सर, आलात का तुम्ही? हो. आज आहे मी. पुढचं बघू. हम्म. छान छान. हम्म. हा. मग तुमच्या अ, ऍब्सेन्स मध्ये आम्ही छोटे छोटे धडे घेतले. हो हो. जय तेच. गुरु. जय गुरु. हा, तिने तो मेसेज बघितला मी. 8वा आणि 14वा तुम्ही घेतलेला आहे ना? धडा झालेला आहे, बरोबर. हो. हा. हम्म. ठीक आहे. नंतर अम, आता ना परत उन्नती माझा ना या गुगल ड्राईव्हचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर ठीक आहे, मी दाखवतो म्हणजे गुगल ते ड्राईव्हवरनं सकाळी नाही. हा, रिमोट नाही. कंट्रोल. हा, मी केलं होतं मध्ये, पण मग ते परत काहीतरी प्रॉब्लेम झाला. चालेल, उद्या सकाळी मी रिमोट कंट्रोल घेईन तुमच्या पीसीचा, मग आपण सॉल्व्ह करू तो नाही प्रॉब्लेम. नाही, एकदा मी केलं होतं, मला माहिती आहे काहीतरी. पण ठीक आहे म्हणजे तसं. हा. हां. हां. आज आपण मला वाटतं असं करूया, थोडं जरा चेंज आपल्या 18वा पाठ आहे ना? 18वा की कुठला 15वा पाठ आहे का? सुभाषित 19वा पाठ आहे, बरोबर. कोणी दाखवू शकाल का याच्यावरती, स्क्रीनवरती? हा सर, मी दाखवते. आम्हाला ना ऍक्च्युली षष्ठ पाठ मध्ये ह्याच्यात डाऊट होत आहे. वरारोहा म्हणजे काय? वरारोह म्हणजे वरारोह, वरानने, हे एकच शब्द असतात. वरारोह म्हणजे म्हणजे जी सुंदर स्त्री, त्याला वरारोहा किंवा वरारोह किंवा वरानना किंवा वरारोहा, असं मालासारखा शब्द आहे हा. हं? पण त्याचा म्हणजे वरा अधिक रोहा असं होतं का? म्हणजे काय? नाही, वरारोहा हा एकच शब्द आहे. ओके. जसं वरानना आपण म्हणतो ना, हे वरानने म्हणजे सुंदर स्त्री याचा अर्थ. हं? म्हणजे नाऊन आहे का ते? हो, सुंदर स्त्री. सुंदर स्त्री हा एकत्र शब्द सुंदरी, ज्याला आपण सुंदरी म्हणतो ना, तर सुंदरीच्या ऐवजी वरानने किंवा वरानना किंवा वरारोहा असं म्हटलं जातं. मला म्हणजे नाही, आम्हाला विशेषण आहे. वाटतं काही समास आहे किंवा संधी आहे त्याच्यामध्ये असं वाटलं. नाही नाही, हा एकच शब्द येतो, सुंदरी. बर. सुंदरी या अर्थाने, हे सुंदरी म्हणजे असं. एका स्त्रीचं विशेषण आहे. विशेषण नाही. ते सुंदर स्त्री हा एकच शब्द, जसं आपण, मी जसं सांगितलं ना, सुंदरी हा शब्द काय काय म्हणाल तुम्ही त्याला? ते नाऊन. कशाचं विशेष? हा, नाव नाही, ते नाव. विशेषण नाही. नाव. सुंदर स्त्री हे याच्यामध्ये सुंदर हे विशेषण आहे. पण सुंदरी या शब्दामध्ये दोन्ही अर्थ आले, ती स्त्री नाऊन. पण आहे आणि सुंदर पण आलेला आहे, अशी ती सुंदरी आहे असं. हं? मी सर, जेव्हा आणखीन दोन शब्द मी आम्हाला जेव्हा अडले होते. पहिल्यांदा शब्द वाचला तेव्हा समोर मला ते वराह वराहच लक्षात आहे. तर ते वरारोह म्हणजे खूप हे झालं. बरोबर. सती म्हणजे काय आहे इथे? कथमुत्सुजगतांसि गंतांसि रक्षां भार्यामनुरतां विशेषतो न प्रकृते परेण सती. ते सती. काय त्याचं काय आहे ते हवं होतं. नाही नाही, हे सती हे इथं धातू आहे हा. हा. पण ते सती सप्तमी वगैरे सारखं असं काहीतरी, असा काहीतरी हा शब्द असा आहे बहुतेक. हा धातू आहे, पण म्हणजे सती हा. हा, म्हणजे सती म्हणजे सती सावित्री असं नाहीये मला वाटतं बहुतेक करून इथं. पण हे दमयंतीच आहे, नाही का? हो. हा. 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 सर, आवाज फार लहान येतोय का? मला बरोबर येतोय सगळ्यांचे. हॅलो. हा. नाही, थोडा आवाज तुमच्या मोबाईलचा मोठा करा, येतोय सरांचा आवाज. तर ठीक आहे, हे नंतर सांगितलं तरी चालेल. हे पुरुष शर्भ आणि दुर्धर्ष. हा, नाही नाही, पुरुषर्षभ, पुरुष पुरुषर्षभ नसणार, ते पुरुषर्षभ असणार. पुरुषर्षभ म्हणजे पूर्वी काय होतं ना, ऋषभ, ऋषभ म्हणजे बैल. तर बैल म्हणजे असा बलवान असं या अर्थाने. तर पुरुषांमधला जो बलवान,
त्याला पुरुषर्षभ असं म्हटलं जातं. हं? बहुतेक तुम्ही बघा, हा 6वा पाठ आहे ना. मूळ शब्द हा, त्याच्यामध्ये श्रेष्ठ पुरुष. पुरुषर्षभ, पुरू आहे ते, नको, पाहिजे ते, पुरुषर्षभ हम्म. पाहिजे. तर त्याच्यामध्ये पुरुषर्षभ म्हणजे पुरुषांमधला जो बलवान असा, वीरपुरुष असा. त्यांनी देताना अर्थ पुरुष शिरोमणी असं दिलंय. काय पुरुष शिरोमणी. असा पुस्तकात अर्थ दिलाय का? हो. हा, नाही तेच, पण तो शब्द म्हणजे कसा तयार झालाय, पुरुष अधिक ऋषभ अशा रीतीने तो पुरुषर्षभ असा झालेला आहे. हं? सर, आवार्य आणि गुलमयी हे पण दोन शब्द अडले. अवार्य कुठे आहे तो हा, शब्द, त्याच्यात किती? आधी दूरदर्शन करून घेऊ, मग पुढे जाऊ ना. हे काय आहे सर दूरदर्शन? ते आवार्याचा तर अर्थ दिलेला आहे ना या इथे तुमच्या ह्याच्यात पुस्तकामध्ये. हो, आवा लपवून दिलेलं आहे, पण ते तो धातू किंवा काय कसं आहे ते आम्हाला त्याचं काही कळलं नाही. तो अच्छा. कसा झाला बनलाय शब्द. हा, नाही तो य प्रत्यय आहे, म्हणजे तो आवार्य म्हणजे आ हे उपसर्ग आहे, आणि म्हणजे झाकून असंच पाहिजे तिथे. हा, म्हणजे आ अधिक वार्य म्हणजे म्हणजे वारी धातूचं वार्य. हा, वारी असते. हा, तो वार्य या धातूचंच आहे ते. तर त्या म्हणजे, पण त्याच्यापासून हा तयार झालेला आहे असं वार्य. लेबंत. हा, नाही, रूप तर लेवंत आहे. कुठलंही हा, य य असल्यामुळे ते वार्य हे रूप धप म्हणजे लेवंतच आहे. पण आ हा शब्द आहे. हा, पण वार्य आणि आवार्य हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्याचा अर्थ, वार्याचा अर्थ वेगळा, आवार्याचा अर्थ झाकून असा होतो. हम्म. पण आवार्य म्हणजे मूळ तो, म्हणजे पण तो कसा झाला, म्हणजे मूळ वार्याचा शब्द मला आठवत नाहीये, तुम्ही सांगेल. हा, नंतर दुसरं काय तुम्ही म्हटलं होतं, दुर्धर्ष पुढचं नाही का? काय? हा, काय ते? हो सर, दर्शन म्हणजे त्याचं काय आहे, ते मूळ रूप आणि काय त्याचं आहे? म्हणजे दुर्धर्ष म्हणजे आपण मराठीत आहे ना दुर्धर्ष, म्हणजे म्हणजे जिंकायला कठीण, दुर्धर्ष म्हणजे अत्यंत शूर, की जो धर्ष म्हणजे असं म्हणता येईल त्याला, धरायला कठीण म्हणजे पकडायला कठीण असं, किंवा ज्याला आपल्या जिंकायला कठीण असं, दुर्धर्ष. ओके. हा, हा, इथे गुलमाई ही काय आहे? गुल्म, कुठला श्लोक आहे? आहे 9वा. माझं दिसतंय का, स्क्रीन दिसतंय ना? हं. हो, दिसतंय हो, ग. दिसतंय ओके. दिसतंय. हा, हा, गुल्मई ही, हा, आवार गुल्मई ही आत्मानम किमना. गुल्म म्हणजे मला वाटतं काहीतरी असं दुःख. हं. नाही, वेली दिलाय, वेली शब्द. लता, वेली. कशात झुडपं दिलेलं? असं आम्ही केलं होतं, पण मग ते म्हणजे गुलमईचं काय मूळ धातुरूप वगैरे कळलं नाही. नाही, धातुरूप नाही, तो शब्दच आहे. हा, पण गुल्म, म्हणजे हे होतं. हं. तुमच्या पुस्तकात गुच्छ नाहीये वगैरे ना? असं आहे का? नाही. नाही, गुलमई म्हणजे त्यांनी लता किंवा वेली असं दिलंय. अच्छा. ते हिंदी अर्थात तसं आहे, शब्दांमध्ये नाहीये तो. हा, शब्दांमध्ये नाही दिलंय, बरोबर. म्हणून आम्ही त्यालाच असं जोडलं. पण एक बोलू का, आयुर्वेदामध्ये गुल्मला गाठी किंवा गुच्छ तुम्ही म्हणालात ना, तसं म्हणतात. तेच तेच, गाठ 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 ज्याला आपण म्हणतो ना आयुर्वेदामध्ये, हम्म. एखादी माझ्या गाठ झालंय त्याला गुल्म म्हणतात. असं. तर तो, पण ते गुल्म म्हणजे अशी फांदी वगैरे असं होऊ शकतो. पण इथं त्याचा अर्थ काय केलं, आपल्या अर्थामध्ये आपला काय अर्थ दाखवला होता आपण याचा, आवार्य गुल्म महात्मान 9व्या श्लोकाचा, तो मी अर्थ झुडपाच्या मागे, हा, कसं आहे? झुडपाच्या मागे लपलेला. हा, वाचून दाखवू का सर? हा, हा, वाचून दाखवा ना. हा, हो, सर, ते श्लोक वाचते आणि मग अर्थ वाचते. हा. दृश्यसे राजनेश दृष्टोसी नैषध आवार्य गुल्मैरात्मानं किं माम न प्रतिभाषसे. म्हणजे अ, हिंदी वाचू का सर? राजन नैषध
आप दिख रहे हैं, आप दिख रहे हैं, यहाँ दिखाई दे, यहाँ दिखाई दिए, अपने को छिपाकर आप मुझसे बात क्यों नाही कर रहे हो? अपने को लताओद्वारा छिपाकर असं काहीतरी. आणि मग आम्ही मराठी केलं, झाडावेलींमध्ये लपून किंवा स्वतःला हा लपवून तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? हे राजन, बरोबर. निषध, नरेश, तुम्ही दिसत आहात, दिसत आहात, इथे दिसले. झाडावेली झुडपांमध्ये लपून बसून तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? परत मी ते लिहिलं चुकून. हा हम्म, हा बरोबर. तर गुल्म हम्म. म्हणजे तिथे मग त्या झाडी झुडपं असंच होईल. म्हणजे झुडपातलं म्हणजे आवार्य गुल्मही म्हणजे हा शब्द म्हणजे याच्यासारखाच चालेल, अकारांत पुल्लिंगी सारखा. गुल्मैही रामैही सारखा चालेल. रामही म्हणजे अनेक बहुवचन, तृतीया बहुवचन असं चालेल. त्यांच्याद्वारा लपून म्हणजे फांदीद्वारा लपून असं. आत्मानम स्वतःला, किम माम न प्रतिभाषसे, का बरं तुम्ही माझ्याशी म्हणजे बोलणं करत नाही किंवा बोलत नाही असं. हा किंवा तुम्ही प्रतिभाषेचे म्हणजे उत्तर देत नाही असं उत्तर, म्हटलं हा तर. सॉरी, हा म्हणजे बोलणं करत नाही म्हणजे उत्तर देत नाही असं. भाषाचे म्हणजे बोलणे, प्रतिभाषाचे म्हणजे माझ्या बोलण्याला उत्तर का देत नाही, माझ्या हाकेला ओ का देत नाही असं. हं? असं. पण सर पुढे हे आहे मन्युना आणि इतश्चेतश्च. इतः च, एतः चेतः च, याचा अर्थ काय दिलाय तुमच्या इथे? हा वाचा बघू. मन्युना म्हणजे इधर उधर. हा इधर उधर. हा इतश्चेता हिंदीमध्ये म्हणजे इधर उधर भागने लगी असं आहे ते. हा हा मन्युना म्हणजे रागाने. मन्युना म्हणजे रागाने. हा. हम्म. त्याचे इतः हिंदी च इतः च. असेल हा तर इतश्चेत. ततः सा तीव्र शोकार्ता, त्यानंतर ती अत्यंत तीव्र शोकाने आर्त झाली. प्रदीप्ता एवच मन्युना म्हणजे इवच मन्युना म्हणजे क्रोधाग्नीमध्ये ती अशी जळायला लागली जणू काही. हा आणि मग इतश्चिता रुदती पर्यधावत दुःखिता, आणि ती रडत रडत दुःख म्हणजे दुःखाने ती इकडे तिकडे पर्यधावत म्हणजे चहूबाजूंना धावायला लागली. पर्यधावत म्हणजे परी अधावत. परी म्हणजे चहूकडे, अधावत म्हणजे त्याचं हे आहे काय, भूतकाळ आहे तो. म्हणजे ती इकडे तिकडे धावत होती असं. इकडे तिकडे पळत होती, धावत होती असं. रडत रडत मग असं. मन्युनाचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो सर? कशाचा? मन्युना. त्या रागाने. अच्छा. त्याचं हा ओरिजिनल धातू काय शब्द काय आहे सर? मन्यू, मन मन्यूच मन्यू, ओकारांत. मन्यू. हा हा आणि ते इतः च, इतः च आहे की इतः च एतः च आहे का? इतःचे इतहाच, इतः. इतहाच इतहाच म्हणजे इकडे तिकडे असं. इथाच इतहाच, येत नाही. इतहाच इतहाच म्हणजे इथे 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 तिथे आपण म्हणतो ना, इकडे तिकडे इथे तिथे असं. असं. तर इकडे फक्त हा मुहू जो आहे तो धातू ते कळलंच नाही काही. मुहू म्हणजे क्षण, मुहूर्त आपण म्हणतो ना, मुहूर्त. हा तर मुहू म्हणजे एक एक क्षण, क्षणभर ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यापासूनच मुहूर्त हा शब्द झालेला आहे. हा तर अतीव शोक मुहुर्निश्वस्य म्हणजे अतीव शोक संतता मुहुर्निश्वस्य दुःखिता म्हणजे क्षणाकणा प्रत्येक क्षणाला ती निश्वास सोडून अशी दुःख म्हणजे दुःखात होती असं. उवाच भैमी, भैमी म्हणजे भीम राजाची, ह भीमक राजाची जी पुत्री. एक मिनिट असते, एक मिनिट. हा चिन्ह आहे. हा 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 एखाद्या त्याने तुला फॉल्स फॉल्स सिग्नल पण दिला असेल त्याने तुला, त्या बघणाऱ्याने. काही नाही आहे ना प्रॉब्लेम, मग ठीक आहे ना. हा आपण उद्या, तू आज ये, काही प्रॉब्लेम नाही, उद्या सकाळी बघू आपण नीट. हा हा ते जरा सगळं मग ऍडजस्ट करून घेऊ. आज तू फिरू, आज काही नाही होणार तुला. ठीक आहे, चालेल. चल मग, ओके.
हा, तर अतीव शोक संतप्ता, मुहूर म्हणजे क्षण, आणि भैमी म्हणजे भीमक राजाची कन्या म्हणून ती भैमी असं. ते आणि आपण. सर, हा. सॉरी हा, ते म्हणजे शेवटी ते जो तो ह्या कोणाकडे जातो तो, का हो उषा, ते कोण होता तो ज्याच्याकडे तो चालला जातो, नलराजा, ते आपण हा विचारणार होतो कोणी. हा ते हा सर, तुम्ही ते कलीचं सांगत होतात ना त्या दिवशी, तर ते हो. 14व्याचा आम्हाला नीट अर्थ लागला नाहीये. यस्य म्हणजे अभिशापात म्हणजे ज्याच्या हा ज्याच्या शापाने. हा. हा. हा असं. हा म्हणजे. हा. तर तो. मग काय शाप असो म्हणजे, हा, ते विचारायचं होतं, कोणी ते शाप दिला त्याची तो. शापाचं काय त्याची गोष्ट काय आहे? अच्छा, ती मोठी गोष्ट आहे त्याची. ते आख्यान मनोरंजक आहे. मी तुम्हाला ते उद्या सांगेल. म्हणजे जरा मलाही साधारण माहिती आहे, पण म्हणजे एकदम असं डिटेल ती कथा फार सुंदर आहे. मग तिला अजगर भेटतो, मग अजगर तिला गिळायला लागतो, मग ती अजून ओरडायला लागते, मग ती बाहेर येते, मग असं मग ती वनात जाते, मग ऋषींच्या आश्रमात जाते, मग ऋषी तिला विचारतात, काय झालं तुला, कोण आहेस तू, वगैरे वगैरे. मग असं ती. पण मग तिचं पातिव्रत्य जे असतं, तर त्यांनी म्हणजे तिचं त्याला त्याचा जो कलीचा भोग असतो, तो मग त्यांनी दूर होतो असं आहे. आणि मग तो कली मुख्य म्हणजे ते जसं म्हणजे हे सगळ्या कलीचा प्रभाव असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. हम्म. त्यांनी काहीतरी कलीला असं ललकारलेलं असतं किंवा असं काहीतरी. तर मग कली त्याच्यावर चिडलेला असतो, आणि कली वाट बघत असतो की हा कधी काहीतरी पाप करेल, आणि पाप केलं की मी प्रवेश करेल. कारण जो पापी नाहीये त्याच्या अंगामध्ये कली प्रवेश करू शकत नाही, किंवा त्याला कली भ्रष्ट करू शकत नाही. पण एकदा पाप केलं माणसाने किंवा कोणी, की मग तो कलीची दशा सुरू होते असं ते. अशी ती गोष्ट आहे. पण मी तुम्हाला एकदा सांगेल ती व्यवस्थित. हं? म्हणजे ह्याच्यात काय झालं सर, ते चौथ्या ह्याच्यात तो 14व्या ह्याच्यात तो म्हणतो की त्याचा जो अभिशाप असतो त्याच्यासाठी मी दमयंतीला सोडून नलराजा त्या कलीकडे चालतो. तर आम्हाला प्रश्न पडला की शाप कुठला होता त्याला असं. हां. नाही म्हणजे कलीच्या प्रभावाने, आणि त्याला मला वाटतं स्वतःलाच काहीतरी तो साप वगैरे होऊन राहतो असं काहीतरी आहे. तो स्वतःच साप होतो. हा, ठीक आहे, असं आहे मग तो. ती कला मला नंतर. सर्पयोनीत सर्पयोनीत जातो तो असं काहीतरी आहे. असं. ओके. हा बस. सर, कारण 14व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की, म्हणजे थोडक्यात अर्थ, की ज्याच्या अभिशापामुळे निषध नरेश नल दुःखाने आर्त होऊन अधिकाधिक क्लेश त्यांना होत आहे, त्या प्राण्याला आमच्या दुःखापेक्षाही अधिक दुःख प्राप्त हो, असा म्हणजे ती शाप देते दमयंती. हो. हम्म. हो ना. हम्म. तर ते आम्हाला काहीतरी म्हणजे हे कळलं नाही, त्याचं काय कॉग्निजन्स आहे किंवा कम्युनिकेशन. हा. त्याचा तो संबंध त्या काही गोष्ट कळलं नाही. गोष्ट गोष्ट ज्याला माहिती आहे त्यालाच कळेल तर बरोबर. हा, असं. मग सर उद्या सांगा नक्की आम्हाला. हो. चालेल. हा. उद्या म्हणजे परवा. परवाला. हा. चालेल. हम्म. तर अं, कुठलं शेअर करायचं, तुम्ही करणार का मी कंटिन्यू करू? नाही नाही, तू दाखव. 19वा पाठ दाखव. म्हटलं ते ते सुभाषित आपण घेऊया. कारण व्याकरणाचं काय जरा त्याला कंटिन्युटी लागेल. त्यामुळे ते तद्धित कृदंत वगैरे जे आहेत ना, तर म्हटलं मग हे सुभाषित जरा हलके फुलके आहेत. हम्म. बर. हो. वज्रादपि कठोरा. नाही, हे वेगळंच आहे हो काहीतरी. आपण कुठला भाग म्हणतोय? 5. भाग 5 मधलाच आहे, पाठ 19. हा. 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 नाही नाही, वाचू मी अजून एक. पहिलं? सॉरी. नाही नाही नाही, सॉरी सॉरी. मला म्हणायचं 15वा कुठला आहे पाठ? 15वा. हा, तो सोपं आहे का नाही. नाही नाही, एक लोकोक्त एक या मिनिट. 18वा आहे. लोकोक्त या 18वा आहे. मी कुठलं तरी हो, दुसरं. हा. 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 नाही, बरोबर बरोबर. हा, वज्रादपि वज्राद बरोबर, तेच तेच. हा. तोच हम्म. ना. हा. वज्रादपि कठोराडी ना, हा ते कठोरा आहे. आणि हा. मृदूनि कुसुमादि. वाचू हम्म. सर? हो, वाचा वाचा. हं. वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति. हा. वज्रापेक्षाही कठोर आणि फुलांपेक्षाही मृदू, हम्म. लोकोत्तराणां चेतांसी को कहा हम्म. हि विज्ञातुम अर्हति. हम्म. तुम्ही नाही कसं कळत म्हटलं, तेवढं. बघा तुम्ही परत एकदा म्हणा.
म्हणा. वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि हा, बरोबर. लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति. पहिल्यांदा चुकलं होतं माझं. हो, तेच म्हटलं म्हणून मी परत म्हणायला सांगितलं. तेच. हा. तर हा, वज्रादपि, वज्रात आता ही कुठली विभक्ती आहे वज्रात म्हणजे? पंचमी. पंचमी. हा. आणि कुसुमात ही कुठली विभक्ती आहे? ही पण पंचमीच. म्हणजे काय, वज्रापेक्षाही कठोर आणि फुलांपेक्षाही मृदू. हा. तर लोकोत्तराणाम ही कुठली विभक्ती आहे? नाम ही कुठला प्रत्यय असतो नेहमी? ही षष्टी षष्टी एकवचन. अच्छा, ठीक आहे. षष्ठी बहुवचन, बरोबर. हम्म. लोकोत्तराणाम म्हणजे लोकोत्तरांची, चे, चेतांसी. चेतांसी म्हणजे चेतना किंवा मन असं म्हणता येईल. चित्त. चेतांसी म्हणजे चित्त. जसं लोकोत्तर म्हणजे जे महापुरुष असतात त्यांचं चित्त कहा नु विज्ञानम विज्ञातुमर्हती. कोणी म्हणजे त्यांच्या त्यांच्या चित्ताचा थांग किंवा चित्त कोणाला समजू शकत नाही, कारण ते एकाच वेळेस ते वज्रादपि कठोर आणि मृदुनी कुसुमादपि म्हणजे ते अगदी आपल्या दुःखांमध्ये असं म्हटलंय खरं ऍक्च्युली ते, म्हणजे वज्रादपि कठोरादी मृदुनी कुसुमादपि म्हणजे काही वेळेस ते वज्रापेक्षाही कठोर असतात कधी कधी, आणि काही वेळेस ते फुलापेक्षाही कोमल असतात. पण याचं असंही म्हटलं जातं एकतर की प्रसंगानुसार ते कठोर येऊ शकतात अत्यंत, किंवा अत्यंत कोमल पण असू शकतात. तर याचं दुसरं असंही होतं की आपलं स्वतःच्या दुःख सहन करण्यात ते अगदी वज्रासारखे कठोर असतात. हम्म. सहनशीलता त्यांची. हा. आणि दुसऱ्याच्या मात्र दुःखाने किंवा वेदनांकरता मात्र ते अगदी फुलांपेक्षाही कोमल असतात असं. हम्म. तर अशी म्हणजे, आणि असे म्हणून लोकोत्तर, असे जे लोकोत्तर पुरुष म्हणजे लोक उत्तर म्हणजे लोकांच्या पलीकडचे, म्हणजे ज्याला आपण असाधारण असं म्हणतो ना, असाधारण किंवा असामान्य पुरुष, नाही का. सामान्य नाही, सगळे सामान्य पुरुष म्हणजे कॉमन मॅन जो असतो तो कसा असतो, स्वतःच्या दुःखामध्ये थोडंसं जरी झालं तरी तो फार थयथयाट करतो, आणि दुसऱ्यांच्या दुःखाची त्याला पर्वा नसते, नाही का. पण या सज्जनांचं उलटं असतं, स्वतःचं दुःख ते म्हणजे काही दाखवत नाहीत. मात्र दुसऱ्यांच्या दुःखाकरता ते खूप कोमल असतात किंवा सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असतात असं. ठीक आहे. पुढचं पुढचं कोण असेल? ऐकू येत आहे ना? गङ्गापापं शशीतापै दैत्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च घ्नन्ति सन्तो महाशयाः। हम्म. हम्म. गंगापापम शशीतापम हम्म. म्हणजे अं, दैन्य कल्पतरुस्तथा. सर म्हणजे ह्या अशक्य गोष्टी सांगितल्या आहेत का? हम्म. नाही कळत आहे सर मला. गंगा हम्म. पापम याच्यात काय माहिती आहे का, शशी पहिल्या मी पहिल्या सांगू का सर? हा, सांगा. मी अ, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुषता. मग याच्यामध्ये सांगितले संतांच्या म्हणजे की जशी गंगा पाप हरण करते, शशी म्हणजे चंद्र, ताप म्हणजे शीतलता देतो आणि उष्णता हरण करतो, आणि कल्पतरू आपलं दैन्य किंवा जे काही मनातली इच्छा असेल ते पूर्ण करतो, दैन्य हरण करतो. पण या तीनही गोष्टी संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होतात, असा ढोबळ मानण्याचा अर्थ आहे. हा, म्हणजे प्राप्त नाही होत, त्यांचा नाश होतो. हम्म. घ्नंती म्हणजे हा. हा, ज्याला आपण घन म्हणजे नाश, म्हणजे सॉरी, हा धातू हन हन धातू आहे ना, त्याची ही विभक्ती आहे, म्हणजे धातुरूप आहे बहुवचन. म्हणजे हन धातूची गंमत आहे. हनचं एकवचन हंती होतं. त्यामुळे त्याचं मग बहुवचन काय, कारण हन धातूच तो नकारांत आहे.
बरोबर. त्यामुळे त्याचं हंती होतं. जसं पठ धातूचं पठती होतं, तसं हन धातूचं हंती होतं. एकवचनच. पण मग त्यामुळे त्याचं बहुवचन जे आहे ते घनंती होतं. हम्म, घनंती. कारण ते ह ध्वनी, संस्कृती ध्वनीवर आधारित भाषा आहे ना. तर हा कठोर वर्ण आहे. त्यामुळे ह आणि घ, तर घनंती असा तो शब्द होतो. जे पण विघ्न, विघ्न म्हणजे काय? हं, विशेषत्वाने जो नाश, घ्न म्हणजे नाश होणे, किंवा तर विशेषत्वाने जेव्हा नाश होतो त्याला आपण विघ्न म्हणतो, नाही का? विघ्न हा शब्द त्या हन किंवा घ्नपासूनच आलेला आहे. तर इथं घ्नंती, घ्नंती म्हणजे बहुवचन. तर पापम च तापम च दैन्यम घ्नंती. हा, कोण? संतो महाशय, संत महाशय जे असतात, तर ते पाप, ताप आणि दैन्य हे सगळ्याचा नाश करतात. गंगा काय करते? गंगा पापम हंती. शशी, शशी म्हणजे शशीन धातू आहे ना. शशीन, सॉरी, धातू नाही, शब्द. शशीन म्हणजे चंद्र. त्याचं प्रथम आहे शशी. हां, तर शशी तापम. शशी दीर्घ आहे हां. जसं नंतर कल्पतरू, कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष. तर तथा, तथा म्हणजे तसेच. कल्पतरू दैन्य किंवा गरिबी हरण करतो. कारण जे मागेल तो देतो. कल्पवृक्षाच्या खाली जो बसतो, त्याला जे मनात येईल, त्याला ज्याची कल्पना करेल तो, त्याला ते प्राप्त होतं, म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. बरोबर. तर पण या तिन्ही गोष्टी, संत किंवा महात्मे लोक आहेत त्यांच्या, म्हणजे किंवा सत्संगतीने म्हणा आपण, सत्संगतीने काय होतं? पापही नाहीसं होतं. एक, ताप म्हणजे, आता इथं ताप म्हणजे कसं? शशी म्हणजे चंद्र हा आल्हाददायक असतो ना. आल्हाददायक म्हणजे काय? की मनाची जी उदासीनता असते, उदासपणा किंवा नैराश्य, ते दूर करतो. हे इथं ताप म्हणजे ऍक्च्युअल ताप किंवा जळणं म्हणजे, पण तसंही म्हणता येईल. पण जसं चंद्राचा प्रकाश हा जसा आल्हाददायक असतो, सूर्यासारखा तीव्र नसतो, नाही का? किंवा तापवणारा नसतो. तसा चंद्राच्या म्हणजे उजेड प्रकाशामध्ये आल्हाददायक असे शांत होतात सगळे. तर तसंच कल्पतरू आपलं दैन्यहरण करतो. पण या तिन्ही गोष्टी संत महात्मे किंवा सत्संगामध्ये, सत्संगतीने नाहीशा होतात, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. म्हणजे ही सगळी सुभाषितं जी आहेत ना, ही सज्जन प्रशंसा, म्हणजे सज्जनांची प्रशंसा किंवा सज्जनांच्या सत्संगतीचं महात्म्य, या अर्थाने सगळी ही सुभाषित आहेत. तर म्हणजे इथे पहिल्या ओळीत असं दिलंय की तीन वेगवेगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी नाहीशा करण्यासाठी, आणि दुसऱ्या ओळीत असं दिलंय की ते एकच संत महात्मेच त्या तिन्ही गोष्टी नष्ट करतात, असं आहे का ते? असं आहे. गंगा पाप नाहीसं करते, चंद्र ताप नाहीसा करतो, कल्पतरू दैन्य नाहीसं करतो. हं, पण म्हणजे या तिन्ही गोष्टी, हा. आणि हे ना हा हा उन्नती, उन्नती टायपिंग न आपल्या हे ना ध ला न झालेलं आहे, पण ऍक्च्युली घ ला न पाहिजे. हा, टायपिंग मिस्टेक आहे ती. म्हणजे आपल्या त्या OCR मध्ये हे झालेलं आहे ते. हा, भला घ न ला, पाहिजे. घ घ हा, नाही नाही, ग ग नाही, घ. हा, घ न, हा हा, असं. असं असं पाहिजे, बरोबर. हा, हा, हा. बस. हा, हा, ठीक आहे. ठीक आहे. तर तिसरं कोण वाचेल? तिसरं काय आहे? संपदो महतामेव, महतामेव च आपदः, वर्धते क्षीयते चंद्रो न तु तारांगणः क्वचित्. संपदा महताम एव, महताम एव च आपदा म्हणजे संपदा संपत्ती, आणि आपदा म्हणजे गरिबी. म्हणजे गरिबी, संपत्ती वाढते आणि कमी होते, गरिबी वाढते आणि कमी होते. तसं जसे वर्धते क्षीयते चंद्र म्हणजे चंद्राच्या जशा चंद्राची जशी कला बदलते त्याप्रमाणे. न तू तारांगणा क्वचित, पण तारांगण म्हणजे तारका ज्या असतात, ज्या आकाशात असतात, त्या जशाच्या तशा असतात, त्या कधी अशा कमी जास्त होत नाही, असं आहे का? थोडस तसंच आहे. पण इथे ना महाता हे नको, हा महता पाहिजे. हा, या इथे दुसरा शब्द
हा, संपदो महतामेव पाहिजे, म्हणजे संपदा, हा, संपदा हा महताम एव, संपदा म्हणजे समृद्धी, महतामेव, महताम म्हणजे मोठ्या लोकांसाठी, हा, आणि म्हणजे महान लोकांसाठी, हं, महताम एव, आणि त्या असंच तसंच आपदा, हा, संपदा, संपदा आणि आपदा, संपदा म्हणजे समृद्धी, आपदा म्हणजे संकट, आपत्ती म्हणतो ना आपण, आपदा किंवा आपत्ती म्हणजे संकट, म्हणजे समृद्धी आणि काय किंवा संकट काय, ही सगळी महान लोकांसाठीच असतात, म्हणजे मोठ्या लोकांसाठीच असतात. हा, कारण का, जर मी आता उदाहरण दिलंय त्यांनी, की चंद्र जो असतो, आकाशाचा राजा कोण, चंद्र रात्री, बरोबर. अशी कल्पना आहे. आणि बाकी जे तारे आहेत ते क्षुल्लक सगळे, पण मुख्य कोण रात्री, म्हणजे रात्रीचा राजा कोण, तर चंद्र. तर चंद्र आपला वर्धते क्षीयते, म्हणजे चंद्राला सारखे भोग भोगावे लागतात. तो वाढतो, म्हणजे पौर्णिमेपर्यंत वाढतो, मग परत अमावास्येपर्यंत क्षीण होत जातो, क्षीयते चंद्रा, न तो तारांगण क्वचित. पण जे तारांगण किंवा तारा असतात, किंवा तारांगण नाही, तारागण म्हणजे तारागण, म्हणजे बाकीच्या ज्या तारा आहेत त्या मात्र काही अशा कमी जास्त होत नाहीत, नाही का, त्या आपल्या आहेत तशाच राहतात असं. म्हणजे हे सगळे संकट, म्हणजे वाढ आणि क्षय हा फक्त चंद्राच्याच वाट्याला असतो, म्हणजे मोठ्या लोकांच्या वाट्याला, असं इथं सांगितलेलं आहे. हम्म, ते ठीक काही आहे. असं म्हणजे हा, कळलं नाही ते असं वाट्याला म्हणजे म्हणजे हे म्हणजे कसं आहे. उलट साधारण लोकांच्या कडे पण असंच असतं ना सर, म्हणजे संपदा नाही त्यांचे आपदा आणि संपदा कमी जास्त नाही होतच असतात. नाही नाही, म्हणजे बरं. आता आता नाही, आता जसं उदाहरण देऊ आपण, की आता शिवाजी महाराज उदाहरणार्थ, हां, तर त्यांची संकट सुद्धा डोंगरा एवढी आली, अगदी आग्र्याची सुटका आणि ते अफजल खान वगैरे वगैरे, बरोबर. म्हणजे संकट सुद्धा मोठी आली, अशी साधी सुधी नाही आली, नाही का त्यांना. आणि समृद्धी पण त्यांना, म्हणजे अगदी स्वतःवर त्यांनी राज्याभिषेक करून घेतला, छत्रपती झाले ते, नाही का. म्हणजे संकट सुद्धा मोठी आली आणि वैभव सुद्धा असं मोठं प्राप्त झालं. तर मग म्हणजे असं आता हे कसं आहे ना, हा. जसं मी सांगतो ना, की सुभाषितं जी असतात ती अगदी सगळ्या गोष्टीत सगळीकडे लागू पडत नाहीत. पण म्हणजे आता उदाहरणार्थ, म्हणजे जसं वीर सावरकर आहे, सावरकरांनाही किती, म्हणजे संकट सुद्धा किती प्रचंड भोगावी लागली, नाही का. पण नावलौकिक पण म्हणजे तसाच ते मिळाला, आणि मोठ्या टीक, गोष्टी हा, असं आहे का ते? काय, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. हा, म्हणजे आता पण बघ ना, पॉलिटिक्स मध्ये कसं मोदींना सगळे दोष देतात. हा, जसं दोष म्हटलं जातं देताना ना, की त्यांनाच दोष द्यायचे सगळे. मोदीन एवढी टीका क्वचितच कोणाच्या वाट्याला आली असेल, नाही का. हा, पण त्याचप्रमाणे मोदीन एवढा मान सुद्धा क्वचितच कोणाला मिळाला असेल, खरा मान म्हणजे, असा, म्हणजे नाही का. सगळ्या जगात कौतुक पण होते त्यांचं. हा. म्हणजे बाकीच्यांना तो मान मिळालाही असेल, म्हणजे पण तो मेनली म्हणजे कसं, परिवार याच्यामुळे किंवा संपत्ती, अंबानीलाही मान मिळतो वगैरे असं, पण नाही का, असं. पण म्हणजे टीका, आणि खूप टीका पण मोदींच्याच वाट्याला आली आहे, आणि खूप नावलौकिक पण त्यांचाच झालेला आहे, असं या अर्थाने. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. कोण वाचेल? लवकर वाचा. ना गुणी गुणिनं वेति, गुणी गुणीषु मत्सरी, गुणी च गुणारागी, च विरलः सरलो जनः. हा, इथे ना गुणी पाहिजे, हा, उन्नती. ना गुणी गुणीनम वेत्ती, गुणी गुणीषु जन्मनी पाहिजे, गुणो नाही, गुणी. हा, गुणीच गुणरागीच, विरल सरलो जन. हा, कोणी सांगेल अर्थ याचा? ना गुणी म्हणजे ज्याच्याकडे काही गुण नाही, किंवा अं, गुणीनं वेत्ती, ते गुणी माणसाचं, वेत्ती म्हणजे जाणतात असं म्हणूया. गुणी गुणीषु मत्सरी, आणि गुणवान लोकच गुणवान लोकांचे मत्सर करतात, राग करतात. गुणीच गुणारागी, च विरलः सरलो जनाः. सरळ लोक मात्र नाही सर, सांगता नाही येते. अच्छा, इथे ना गुणी हा याचं संधी वेगळी करायची.
न अगुणी म्हणजे अगुणी गुणिनम न वेत्ती. हं. अगुणी म्हणजे ज्याला जो गुणी सद्गुण ज्याच्याकडे सद्गुण म्हणजे तुम्ही ज्ञान म्हणायचं पाहिजे तर हां म्हणजे जो गुणी असतो तो जो ज्याच्याकडे काही गुणच नाहीये तो खरा गुणी माणसाचे त्याचे गुण जाणू शकेल का? वेत्ती म्हणजे वित वित हा धातू आहे. वितचं वेत्ती वेत्ती म्हणजे जाणणे. हा वित पासूनच वेद हा शब्द तयार झालाय ज्ञान. हा हा तर अगुणी म्हणजे ज्याच्यापाशी गुणच नाही आहेत जो अडाणीच आहे तो म्हणजे ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी अज्ञानीचा अपभ्रंश झाला अडाणी. तर अडाणी माणूस हा ज्ञानी माणसाचे गुण जाणू शकेल का? नाही. अगुणी गुणीनम न वेत्ती. पण दुसरं असे गुढी गुढीशु मत्सरी म्हणजे गुढी माणसंच म्हणजे गुढी हा जनरली काय असतं की गुढी लोक एकमेकांचा गुढी लोकांचा द्वेष पण खूप करत असतात. हं. मग गुणीच्या रागीच म्हणजे जो स्वतःही गुणी आहे आणि गुणरागी आणि इतरांच्या गुणांवरती पण प्रेम करणारा आहे किंवा इतरांच्या गुणांची पण कौतुक करणारा आहे प्रशंसा करणारा आहे असे सरळ जन म्हणजे असा सरळ माणूस जन म्हणजे माणूस म्हणजे स्वतः जो गुणी पण आहे आणि इतरांच्या गुणीचा मत्सर न करता त्यांची प्रशंसा पण करणारा आहे असे लोक विरळ असतात. असं म्हणजे ही सज्जनांची सरळ तसं लोक. म्हटलं तर प्रशंसा नाही आहे पण हा जनरली असं आपल्याला दिसतं ना की जास्त भांडाभांड किंवा भांडणं ही दोन ज्ञानी लोकांमध्येच होतात नाही का? कारण का अडाणी माणसांना भांडणाचा क्रिटिसाइज करण्याचा प्रश्नच नसतो कारण त्यांना काही कळतच नाही. बरोबर. आणि गुणी माणसं एकमेकांचा मत्सर पण करत असतात. हं. किंवा हेवे दावे किंवा चुका पण काढत असतात एकमेकांच्या. बरोबर. पण जो गुणी पण आहे आणि समोरच्या गुणी माणसांचा जो सन्मान पण करतो असे असा असा सरळ माणूस खूप विरळ असतो. सरळ आणि विरळ हे दोन गुणार गुणरागी गुणग्राहक म्हणजे काय? हं. गुणरागी हा म्हणजे गुणारागी. गुणारागी नाही गुणरागी. तर गुणरागी म्हणजे गुणग्राहक स्वभाव ज्याला आपण म्हणतो ना गुणग्राहक म्हणजे काय की गुणांचं कौतुक करणारा किंवा स्वतः गुणी आहेच आणि दुसऱ्यांच्या गुणांचंही कौतुक करतो त्याला गुणग्राहक म्हटलं जातं. रसिक किंवा रसिक नाही रसिक कलेमध्ये वापरलं जातं. गुणग्राहक म्हणजे गुणांचं जाणकार असा गुणग्राहक असा. गुणरागी म्हणजे गुणग्राहक. ठीक आहे थांबूया इथे आपण आता वेळ संपतच आली आहे मला वाटतं. चालेल. चला थँक्यू सर. जय चालेल. छान झालं. हां जय थँक्यू. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय 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 गुरु गुरु. सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.